आता तुम्ही म्हणणार याच्या अंगात आलं सर का हक्का करायला लागलाय 14 तारखेला. हा 14 करेक्शन दिले थोडे आम्हाला. ऍक्च्युली फुटबॉलर पाहिजे होता जो किक मारतो मस्त जो ईच्या बाहेर घालवत होता इकडे. अर्थ नाही ना याला, अॅनिमेशनला अर्थ नाही. पुन्हा काल बोललो जरा असं व्यवस्थित कर, तरी पण तो बघा आता तो चुकला goalkeeper इथे. कसा दिसतोय, फायनली नाही त्यांना दिसतोय. मेल टाकला प्रॉपर, त्यांच्याशी मीटिंग अटेंड केली चिन्मय भाऊंनी, आणि मग आज फायनली प्रॉपर जी मध्ये घातलाय, अॅनिमेशन झालेलं आहे. प्रॉपर बॉलचं अॅनिमेशन झालं. आम्हाला ई वरून आला पाहिजे होता आणि जी वरती गेला पाहिजे. तर वर आलो बाहेर, कारण सगळे बाहेरच थांबले होते. साईडला बघतोय तर डॉगेश बाय एकटाच उन्हातून चालला होता, आणि पुन्हा आतून बघतोय तर यांनी तर माझ्या पोटलवर डिझाईनच काढायला चालू केली होती, आणि अचानकच पेटले. तर म्हणलं असं का करायला लागलं, तर साईडला बघतो तर सागर भाऊ यांच्यापेक्षा चांगली डिझाईन काढली. चिन्मय भाऊ म्हणले आता डिझाईन तू काढल्यास तर फिनिशिंग मी करणार, कारण क्रेडिट थोडं तरी पाहिजेच. ते ज्ञान दे. कसं आहे ना, कॉर्पोरेट मध्ये माईक तो डब करेल, डब करेल डब करेल. दोघांना तो स्क्रीन टायमिंग रे. कॉर्पोरेट मध्ये बिंदास काम करायचं, काम करायचं, खायचं पियाचं काम करते, लवकर निघून जाईल. ऍक्शन करतो टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास काम करायचं. सिद्धूचा थोडा व्हिडिओ करून आलो इकडे कॅन्टीनला, कारण इकडे सगळे लोक. अचानक आले 2 सेलिब्रिटी, बोलल्या सगळ्यांनी ब्लॉग मध्ये घेतलंच, पण आम्हाला कधी काय घेत नाही. इकडून आलो डायरेक्ट आर्यन पाशी. बाहेर बोलाय परफॉर्म मार्केट 1-2 दिन तक जायगा नाही. आता म्हटलं ते सगळं जाऊ दे, आता मला पहिले घरी जाऊ दे, कारण सकाळी काही जिमला गेलो नव्हतो. म्हटलं आता म्हटलं संध्याकाळी जाऊया. मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही तेवढं फॉलो करून नक्की जावा ना, तो बनताय बॉस.